हॅलो फ्रेंड्स, वेलकम इन माय चॅनल लर्न वेल बेसिक. मित्रांनो, आज आपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे 30 स्टार्स प्रकल्पांतर्गत संकलित मूल्यमापन 2023-24 इयत्ता 5वी विषय मराठी प्रथम भाषा ची प्रश्नपत्रिका उत्तरासह पाहणार आहोत. इयत्ता 5वी मराठी विषयाची संकलित मूल्यमापन 2023-24 ची प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपण उत्तरासह पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी ते 10वीच्या विविध शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर सुरू करूयात. सुरुवातीला आहे तोंडी चाचणी. प्रश्न 1. खाली दिलेले चित्र पहा, त्यासोबत दिलेला संवाद वाच व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग. तर या ठिकाणी एक चित्र दिलेलं आहे आणि सोबत संवाद दिलेला आहे. चित्राचं निरीक्षण करून तसेच संवाद वाचून आपल्याला त्यावर आधारित विचारले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरे तोंडी सांगायची आहेत. त्यातला प्रश्न अ आहे. चित्रातील व्यक्तीने नाकाला रुमाल का लावला असेल ते सांग. आ. तुमच्या परिसरातील कचऱ्यात कोणकोणत्या वस्तू असतात ते सांग. ई. कचऱ्याचे वेगवेगळे प्रकार सांग. ई. वर्गात कचरा होऊ नये म्हणून तू कोणकोणती काळजी घेशील ते सांग. प्रश्न दुसरा पहा. दिलेल्या चित्राचे निरीक्षण कर व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग. इथं सोबत एक चित्र दिलेलं आहे, त्या चित्राचं निरीक्षण करायचं आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तोंडी स्वरूपात द्यायची आहेत. अ. मुले कोठे उभे आहेत ते सांग. आ. चित्रावर आधारित एक म्हण सांग. ई. पैशाच्या बचतीतून धनाचा संचय होतो, तसे पुस्तक वाचनातून आपल्याजवळ कशाचा संचय होतो ते सांग. ई. चित्र पाहून तुझ्या मनात आलेले विचार थोडक्यात सांग. पहिल्या व दुसऱ्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी तोंडी द्यायची आहेत. आता पाहूया लेखी चाचणी. प्रश्न 3. खालील उतारा वाचून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिही. इथं उतारा दिलेला आहे. आमच्या शेजारी जिनगराचं घर, तिथं पातळ गुलाबी रंगीत चुरमुऱ्या कागदात गुंडाळलेला सोनेरी नक्षीतला अन जिगानं चकचकतेल्या शेंडीचा नारळ तयार झाला वगैरे. या ठिकाणी जो उतारा दिलेला आहे तो उतारा विद्यार्थ्यांनी वाचायचा आहे. आता त्याखाली दिलेले जे प्रश्न आहेत ते आपण पाहूया. अ. काय ते लिही. पातळ गुलाबी रंगीत कागदात गुंडाळलेला टिंबटिंब म्हटले, तर इथं उत्तर लिहिता येईल शेंडीचा नारळ. आ. कसबी माणूस कोणाला म्हटले आहे, तर जिनगराच्या मामास कसबी माणूस म्हटले आहे असं उत्तर लिहिता येईल. ई. तोरण बनवण्यासाठी कोणत्या वस्तू वापरल्या जायच्या ते लिही, तर तोरण बनवण्यासाठी लाकडी चौकोनातल्या काड्या वापरल्या जायच्या. ई. तुला कोणता व्यवसाय करायला आवडेल आणि का ते लिही, तर स्वमतावर हा आधारित प्रश्न आहे. याचं उत्तर प्रत्येकाचं वेगळं असू शकेल. मी उदाहरणादाखल या ठिकाणी उत्तर लिहिले पहा. मला मोबाईल विक्री व दुरुस्ती हा व्यवसाय करायला आवडेल, कारण मला वेगवेगळ्या प्रकारचे मोबाईल खूप आवडतात. तसेच मोबाईल खोलणे, दुरुस्त करणे आदी मोबाईलशी संबंधित गोष्टी पण आवडतात. प्रश्न 4. खालील जाहिरात वाच व प्रश्नांची उत्तरे लिही म्हटले. इथं जाहिरात दिलेली आहे पक्षी निरीक्षण सहलीची, तर ही जाहिरात तुम्ही वाचू शकता. आता त्यावर आधारित जे प्रश्न आहेत ते आपण पाहू. अ. सहलीच्या ठिकाणाचे नाव लिही, तर उत्तर लिहिता येईल आपल्याला सहलीच्या ठिकाणाचे नाव पळसदेव उजनी जलाशय परिसर आहे. आ. पक्षी निरीक्षण सहल कोणी आयोजित केली आहे ते लिही, तर निसर्ग संस्थेने पक्षी निरीक्षण सहल आयोजित केली आहे. ई. पक्षी निरीक्षण सहलीत किती विद्यार्थी सहभागी होऊ शकणार आहेत ते लिही, पक्षी निरीक्षण सहलीत 50 विद्यार्थी सहभागी होऊ शकणार आहेत. ई. वरील जाहिरात वाच व त्यावर आधारित कोणतेही 2 प्रश्न तयार करून लिही म्हटले. तर आता इथं विद्यार्थी स्वतःच्या मनानं प्रश्न तयार करू शकतात जाहिरातीवर. उदाहरणादाखल मी प्रश्न लिहिलेत, तुमची उत्तर वेगवेगळी असू शकतील. पक्षी निरीक्षण सहल कधी आयोजित केली आहे. दुसरा, पक्षी निरीक्षण सहलीचे प्रवेश शुल्क किती आहे. त्यानंतर प्रश्न 5. सार्वजनिक बागेतील सूचना फलकासाठी तुझ्या कल्पनेने 3 सूचना तयार करून लिही म्हटले. तर आपल्या कल्पनेनं सूचना करायच्या आहेत. प्रत्येकाचं उत्तर इथं वेगवेगळं असू शकतं. मी लिहिलं उत्तर पहा. पहिली सूचना, बागेतील फुले तोडू नयेत. दुसरी, बागेचा परिसर स्वच्छ ठेवावा. तिसरी, बागेत थुंकण्यास मनाई आहे. प्रश्न 6. दिलेल्या सूचनेनुसार उत्तरे लिही म्हटले. अ.
तुझ्या परिसरात साजऱ्या केल्या जाणाऱ्या विविध सण उत्सवापैकी कोणत्याही एकाची माहिती लिही म्हटले. आता तुमच्या मनाने हे उत्तर तुम्ही लिहू शकता. तुमचा आवडता जो सण किंवा उत्सव आहे त्यावर माहिती लिहायची आहे. 3 गुणांसाठी हा प्रश्न आहे. कंसातील अचूक शब्द वापरून वाक्य पुन्हा लिही म्हटले. तो घाईने आला व घटाघटा टिंबटिंब पिऊ लागला. तर तो घाईने आला व घटाघटा पाणी पिऊ लागला. पाणी न ला दुसरी वेलांट असलेलं पाणी या ठिकाणी घ्यावं लागेल. न ला पहिली वेलांटी पाणी याचा अर्थ हात असा होतो. त्यामुळं पाणी न ला दुसरी वेलांटी असलेलं न दीर्घ असलेलं पाणी इथं लिहावं लागेल. 2 आईने पार्थला त्याच्या स्वभावातील टिंबटिंब दाखविले तर दोष दाखविले. दो आणि षटकोनाचा दोष. प्रश्न 7 दिलेल्या सूचनेनुसार उत्तरे लिही. दिलेल्या नामांसाठी योग्य विशेषण वापरून चौकट पूर्ण कर. आता तुम्ही तुमच्या मनानं या ठिकाणी हिमालयसाठी योग्य विशेषणं लावू शकता. नमुन्यादाखल मी उंच, प्रचंड अशी विशेषणं इथं लावलेली आहेत. पाण्यासाठी शुद्ध, थंड अशी विशेषणं लावलेली आहेत. तुम्ही अजून वेगळी विशेषणं पण लावू शकाल. दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडून जोडशब्द पूर्ण कर म्हटले. तर पै, पाहुणा, मौज, मस्ती असे आपल्याला जोडशब्द पूर्ण करता येतील. कंसातील सूचनेनुसार योग्य बदल करून वाक्य पुन्हा लिही म्हटले. पहिलं, आमशा सकाळपासूनच होळीजवळ ढोल घेऊन बसला होता. तर हे वाक्य वर्तमान काळात कसं होईल? आमशा सकाळपासूनच होळीजवळ ढोल घेऊन बसला आहे. दुसरं, अशी वही तू तयार कर. अधोरेखित शब्दाचे वचन बदल म्हटले. तर वहीचं वह्या असं आपल्याला वचन करावं लागेल. अशा वह्या तू तयार कर. तिसरं, महाराजांची आज्ञा आहे ना. अधोरेखित शब्दाचे लिंग बदल म्हटले. महाराणीची आज्ञा आहे ना. महाराजांच्या ऐवजी महाराणी असा शब्द घ्यायचा आहे. चौथं, तिचे बालपण निसर्गाच्या सानिध्यात टिंबटिंब. इथं जाणे या क्रियावाचक शब्दाचे भूतकाळातील योग्य रूप लिहून वाक्य पुन्हा लिही म्हटले. तर असं वाक्य होईल पहा. तिचे बालपण निसर्गाच्या सानिध्यात गेले. प्रश्न 8 तुझ्या वर्गात किंवा शाळेत नवीन शिक्षक आले आहेत अशी कल्पना कर व त्यांच्याशी तू काय बोलशील याविषयी योग्य विरामचिन्हांचा वापर करून 3 वाक्य लिही म्हटले. तर आता याही प्रश्नाचं उत्तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या शब्दात लिहू शकता. प्रश्न 9 खाली दिलेले शब्द वापरून एक अर्थपूर्ण वाक्य तयार करून लिही म्हटले. सुरेल. तर प्रत्येकाचं उत्तर या ठिकाणी वेगवेगळं असू शकतं. उदाहरणादाखल मी उत्तर लिहिले पहा. माझ्या मित्राने सुरेल गायन केले. डौलदार. काय डौलदार आहे तो मोर. कोरीव. मंदिराचे कोरीव काम चालू आहे. प्रश्न 10 नदी तुझ्याशी बोलते आहे अशी कल्पना कर आणि ती नदी काय बोलेल ते 6 ते 8 वाक्यात लिही म्हटलंय. या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कल्पना करून स्वतःच्या कल्पनेनं उत्तर लिहू शकता. प्रश्न 11 खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे 6 ते 8 वाक्यात गोष्ट तयार करून लिही व गोष्टीला योग्य शीर्षक दे असं म्हटलंय. या ठिकाणी मुद्दे दिलेले आहेत. गावची यात्रा. सोमनाथ व सोनाली आईबरोबर यात्रेला जातात. सोनाली हरवते. युक्ती वापरून सोमनाथ सोनालीला शोधतो. सर्वजण सुखरूप घरी परततात. तर ह्या दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला गोष्ट तयार करायची आहे. तुम्ही तुमच्या स्वतःच्या शब्दात स्वतःच्या कल्पनेनं ही गोष्ट तयार करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी ते 10वीचे असे विविध शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.